नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो. व्हॅल्यू स्टॉक आणि ग्रोथ स्टॉक, ओके, याच्याबद्दल आता आपण बोलूया. व्हॅल्यू स्टॉक म्हणजे काय असतं, तर ज्याच्यामध्ये व्हॅल्युएशन प्रॉपर असतं, म्हणजे इट इज अंडर व्हॅल्यूड मे बी व्हॅल्युएशन प्रॉपर म्हणजे इट इज टिपिकली अंडर व्हॅल्यूड. आणि का? कारण त्याच्यामध्ये ग्रोथ नसते म्हणून. आणि ग्रोथ शेअर नेहमी ओव्हर व्हॅल्यूड का असतात? कारण त्याच्यामध्ये इयर ऑन इयर ग्रोथ असते 15%ची, 8%ची किंवा मे बी 50% ग्रोथ. नवीन जे शेअर्स आलेले आहेत जसे झोमॅटो किंवा स्विगी वगैरे, त्याच्यामध्ये सेल्स ग्रोथ मे बी इट इज 30 to 40% पर इयर. त्याच्यामुळे त्यांना ग्रोथ स्टॉक म्हणतात. पण त्यामुळे डिव्हिडंड काय? शून्य आहे. तसंच एक व्हॅल्यू स्टॉक आपण बघूया, ज्याचं नाव आहे GIC हाऊसिंग फायनान्स. आपण आधी कव्हर केला होता की नाही मला माहिती नाही, तुम्ही बघा. पण हा शेअर 167चा लो टच करून आता परत वाढतो आहे, परत सुरुवात झाली त्याची वाढायला. आता GIC हाऊसिंग म्हणजे काय? ही गव्हर्नमेंटचीच कंपनी आहे, LIC हाऊसिंग फायनान्ससारखी. ओके, डिव्हिडंड देणारी कंपनी आहे. फेस व्हॅल्यू 10 आहे. हा त्याचा जमेची बाजू आहे. डिव्हिडंड डील 2.5% आहे. ओके, म्हणजे सेव्हिंग बँकच्या पेक्षा जास्त त्याच्यामध्ये तुम्हाला डिव्हिडंडचं इंटरेस्ट मिळेल आणि डिव्हिडंडचं रिटर्न मिळेल. आणि दरवर्षी ही कंपनी डिव्हिडंड देतच असते. ओके, ROE 9% आहे, कमी आहे. ROC 8.7% आहे, कमी आहे. पण ह्याची बुक व्हॅल्यू आहे 380 रुपये. बुक व्हॅल्यू 380 कुठे आहे? आणि आता मार्केट व्हॅल्यू याची समजा मे बी 170 होती काही दिवसांपूर्वी, एका महिन्यापूर्वी. आता ती वाढली असेल, बघा तुम्ही एक्झॅक्टली कुठे. पण बुक व्हॅल्यूचे अर्धा शेअर कोट होतं आहे. ओके, मग अजून काय पाहिजे तुम्हाला? आणि व्हॅल्यू स्टॉक म्हणते तुम्हाला. व्हॅल्यू स्टॉकला टिपिकली त्याच्याखाली नॉर्मली हा जात नाही शेअर. ओके, आता 169 होऊन गेला त्याच्या खाली बेस. त्याचा बेस कोविडला होता 61, त्याच्यानंतरचा बेस होता 22ला 120. आणि 120च्या खाली तो काय नंतर आलेला नाही. 160 मे बी वॉज लोएस्ट इन मार्च 25. ओके, त्याच्यानंतर हा शेअर वरतीच झाला नाही. तर तुम्ही ग्राफ बघितला तर 2017ला हा शेअर होता 808 रुपये. ओके, 608 रुपये होता 2017ला. त्यानंतर हा पडून कोविडला आला 61 रुपये. त्यानंतर परत हा गेला 185. त्यानंतर परत हा गेला 204. आणि आता लेटेस्ट हा होता 285, 284 2024ला. हा परत त्या दिशेने जायचा प्रयत्न करेल. जर आपलं काय म्हणतात मार्केटची ओव्हरऑल अम्ब्रेला जर वर गेली तर हा शेअर नक्कीच तुम्हाला ह्याच्यापुढे 100 रुपये फायदा मिळवून देऊ शकतो. हा शेअरचं डिस्क्लेमर आहे की तुम्ही तुमच्या एक्सपर्टला विचारून मगच घ्या. पण हा व्हॅल्यू शेअर आहे. व्हॅल्यू शेअर आणि ग्रोथ शेअर, ओके, याच्यामध्ये फरक काय ह्याच्यासाठी मी तुम्हाला हे सांगतो. ह्या शेअरनी डिव्हिडंड कंटिन्युअसली दिलेलं आहे. 2014ला 33%, मग 28%, ओके, मग 22% डिव्हिडंड पेआउट म्हणजे मग प्रॉफिटच्या किती टक्के दिला. ओके, आणि लेटेस्ट त्यांनी 15% दिलेला आहे प्रॉफिटच्या. ओके, कारण प्रॉफिटच कमी झाला म्हणून. मध्ये राईट ऑफ येतात त्यांचे, दर 3-4 वर्षांनी मोठे राईट ऑफ येतात, पण ते राईट बॅक पण येतात. ओके, GIC हाऊसिंगचे, कारण हे सरकारी नियमाप्रमाणे सरळ बघून चालणारी कंपनी आहे. याच्यामध्ये काही लफडे होत नसतात. ओके, आणि 100 ते 150% रिटर्न पॉसिबल आहे पुढच्या 1 वर्षामध्ये. ओके, तुम्हाला पटत असलं तरच करा, पण सांगणं माझं काम आहे की कुठले शेअर आत्ता एकदम डिप्रेस्ड आहेत आणि कोणीच हात लावत नाही. हा एक वन ऑफ द इग्नोर शेअर आहेत. आणि बिकॉज इट इज व्हॅल्यू स्टॉक आणि इट इज गव्हर्नमेंट स्टॉक. ओके, PSU स्टॉकला परत जेव्हा चांगले दिवस येतील तेव्हा स्टॉक भरारी मारेल.